आपण सर्वजण नवी मुंबईतच राहतात. आपण पाहताय गेल्या महिनाभर किंवा त्याच्या आधीपासून नवी मुंबईमध्ये महावितरणाचा जो गोंगळ कारभार सुरू आहे, 27 तास एखाद्या विभागामध्ये लाईट जाते, कित्येक विभागामध्ये दिवसात 10 वेळा लाईट जाते. केबल ओपनपणे जळताय, टीपी जळताय, केबल ओपन टाकलेलं आहे, शॉक लागून लोक जाऊ शकतात, लोकांना मरण यातना भोगावी लागेल. अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत, झोपडपट्टीमध्ये नागरिक आहेत, चाळीमध्ये नागरिक आहेत, लहान लहान बाळ आहेत. 40, 42, टेम्परेचर आहे, लाईट नाही, पंखा नाही, पोलीस स्टेशन मध्ये लाईट नाही, हॉस्पिटलमध्ये लाईट नाही, अशी परिस्थिती आहे. गेले दीड महिना आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी निवेदनं देत आहेत, परंतु जे केंद्राची कातडी पांघरलेले जे आहेत असे अधिकारी त्यावरती काहीही प्रतिक्रिया देत नाहीत, काही कारभार त्यांचा सुधारत नाहीत. म्हणून शिवसेनेतर्फे हल्लाबोल आम्ही केलेला आहे. ऐरोलीच्या कार्यालयावरती हल्लाबोल केलाय, आता वाशीच्या कार्यालयावरती हल्लाबोल आम्ही केलेला आहे. त्यांना जाग आणण्याकरता ते झोपलेले आहेत, निद्रावस्थेत आहेत, त्यांना जाग आणण्याकरता आणि शिवसेनेचं पाणी त्यांना आम्ही आज दाखवलेलं आहे. आज त्यांनी आम्ही पाणी दाखवल्या नागपूरमधून केबल निघाली, सिंधुदुर्गमधून केबल निघाली, सामान निघालं, शेवटी शिवसेनेने त्यांचं पाणी आज त्यांना दाखवलेलं. हे बघा, कोण काय करतंय, मी कोणावरती टीका करण्याकरता आलेलो नाहीये, परंतु गढूळ पाण्याचा विषय हाही आमच्या नगरसेवकांना मी निर्देश दिलेले आहेत. त्यांनी हा विषय हातात घेतलेला आहे आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांना ते जाब विचारणार आहेत. आणि कशा पद्धतीने मी पावसाळा आला समजू शकतो की पहिला पावसाळा की गढूळ पाणी येतं, परंतु आता सुद्धा गढूळ पाणी काय येतंय आणि त्यावरती महापालिका काय उपाय करते हे माझे आमचे नगरसेवक आयुक्तांना जाब विचारतात. सर, तुम्ही तुम्हाला आंदोलन करावं लागते. हे बघा, सत्ता ही कोणासाठी असते? कोणाच्या जीवावर आपण नागरिकांच्या लोकांच्या जीवावर येतो. तर लोक जर 27 तास अंधारात राहत असतील, त्या उकाड्यात त्यांचा जीव बेताकुटीला येत असतील, तर सत्ता काय चाटायची? सत्ता महत्वाची नाही, तर लोकांचे प्रश्न महत्वाचे आहेत. लोकांचे ते प्रश्न सोडवण्याकरता लोकप्रतिनिधी आहे, म्हणून शिवसेनेला हे पाऊल उचलावं लागेल. सर, तुमचे नगरसेवक साहिल चौगुले यांच्या विरोधात शिवसेनेच्या उभाटा गटाने पत्रकार परिषद घेऊन आरोप लावलेले की दबावामुळे, राजकीय दबावामुळे त्यांना एफआयआर झाली नव्हती. आता एफआयआर झाले पण त्या विषयावरती आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, न्यायालयीन प्रक्रिया आहे. जो कोण चुकीचा असेल त्याच्यावरती पक्ष नक्कीच कारवाई करेल. पक्ष सुद्धा त्याची चौकशी करतोय, नक्की काय प्रकार आहे आणि जर तसा प्रकार जर चुकीचा असेल तर त्याच्यावरती कारवाई होईल. तर शिवसेनेमध्ये अंतर्गत गटबाजी आलेली आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे आज जिल्ह्याचं आंदोलन असताना ऐरोलीमध्ये देखील एक वेगळं आंदोलन पुकारण्यात आलं. नाही, तसा विषय नाही आहे. कसं होतंय की ऐरोली आणि बेलापूर दोन वेगवेगळे मतदारसंघ आहेत. ऐरोलीमध्ये सुद्धा ऐरोलीचा मूळ प्रश्न आहे आणि त्या ठिकाणी ऐरोलीच्या नगरसेवकांनी केले आणि वाशी मुख्य कार्यालय, त्याच्यामुळे दोन्ही हल्लाबोल कशाला म्हणतात? एकाच ठिकाणी हल्लाबोल कोण करणार? अधिकाऱ्यांना त्या कार्यालयामध्ये हल्लाबोल करण्याचा आमच्या आंदोलनाचाच भाग आहे. दोन ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी हे आंदोलन आम्ही पक्षाच्या नियोजित कार्यक्रमाप्रमाणे दोन ठिकाणी होतो. हे बघा, MSEBचा जो गलथान कारभार आहे, आज मी त्यांचे कंपनीचे जे काही शासन नियुक्त संचालक आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा केलेली आहे. पाठक म्हणून आहे, त्यांनाही या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. ते म्हणाले की मला याची कल्पना नाही, परंतु त्यांनाही आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही याची चौकशी करा. हा जो काही कारभार चाललेला आहे, आज आपण ग्रामीण भागात नाही आहोत, ग्रामीण भागात सुद्धा चांगला कारभार आहे. फक्त AC रूम मध्ये बसून, AC ऑफिस मध्ये बसून MSEBचा कारभार चालणार नाही. लोकांमध्ये उतरावं लागेल, लोकांचे प्रश्न जाणून घ्यावे लागतील. आणि आजचा हा कार्यक्रम आहे, आज जर त्यांच्या सुधारणा झाली नाही तर त्यांचा कार्यक्रम आम्ही करू, हे सुद्धा आज या ठिकाणी नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या वतीने जे आहे, ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार सन्माननीय नरेश म्हस्के साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज युवा सेनेच्या संपूर्ण टीमच्या वतीने जे आहे या ठिकाणी महावितरण कार्यालयावर त्या ठिकाणी हल्लाबोल आंदोलन केलेलं आहे. आपल्याला माहित असेल की गेल्या 1-2 वर्षांमध्ये जे आहे नवी मुंबईमध्ये विशेषतः ऐरोली भागातील
घनसोली असेल, ऐरोलीचा गावठण भाग असेल, सेक्टरचा भाग असेल किंवा मग नेरूल असेल, तुर्भे असेल, या विविध परिसरामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात विजेच्या समस्येला त्या ठिकाणी नागरिकांना सामोरे जावं लागत आहे. आणि त्याच अनुषंगाने आम्ही मागच्या महिन्यांमध्ये या ठिकाणी शहर अभियंत्यांना भेटून एक निवेदन दिलं होतं. त्या ठिकाणी 22 केवीचं सबस्टेशन लवकरात लवकर कार्यरत झालं पाहिजेत. नेवा या ठिकाणी सबस्टेशन मंजूर झाला आहे, तो देखील कार्यरत झाला पाहिजे. असे विविध प्रश्न घेऊन आम्ही निवेदन दिलं होतं मागच्या महिन्यामध्ये, तरी सुद्धा या ठिकाणी परिस्थिती सुधारलेली नाहीये. उलट या ठिकाणी परिस्थिती बिघडण्याचं काम या MSEBच्या अधिकाऱ्यांकडून झालेलं आहे. अधिकारी या ठिकाणी फोन उचलत नाही, त्या ठिकाणी उडवाउडीची उत्तरे देतात. उलट उत्तर देण्याचं काम या ठिकाणी जर नागरिकांना करत असतील तर जनतेच्या रोषाला सामोरे या ठिकाणी जे आहे कुठेतरी त्यांना जावं लागेल. आणि म्हणूनच त्याच अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी हल्लाबोल आंदोलन केलेलं आहे. काही अनेक घटना घडतात तरी सुद्धा अधिकारी किंवा जे कोणी असतील ते लोक वेळेवरती पोहोचत नाही, त्यामुळे अनर्थ वाढतो. निश्चितपणे आम्ही कॉल केला तर उचलत नाही, कॉल लागत नाही, म्हणजे कुठल्याच पद्धतीने MSEBची अकाउंटेबिलिटी या ठिकाणी नाही. हा जाब विचारायचा कोणी? जर नगरसेवकांची ही परिस्थिती असेल तर मग सामान्य नागरिकांचे काय हाल असतील हे आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि ह्याला जे जबाबदार आहेत, जे इकडचं प्रतिनिधित्व करतात, ऐरोलीचे आमदार मंत्री, ते का झोपलेले आहेत? एवढे वर्ष त्यांना सत्ता दिली तरी सुद्धा जर परिस्थिती या ठिकाणी बोलत नसतील, एक चक्कर शब्द त्या ठिकाणी जे आहेत ते इकडच्या आमदार आणि मंत्र्यांनी ऐरोलीचे केलं नाही, का नाही केलं? त्यांना मला आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की एक दिवस घनसोली अर्जुनवाडीमध्ये त्यांनी राहायला त्या ठिकाणी यावं रात्रीच्या वेळेत. त्यांना समजेल की लोकांना कशा पद्धतीने जे आहे परिस्थितीला सामोरे जावं लागत आहे. मस्के साहेबांनी सांगितलं की हा ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी आहे. नेमके काय त्यांच्या मागे? नाही, निश्चितच बघा, आज आम्ही शांतीपूर्वक या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. या ठिकाणी प्रशासनाला लक्ष वेधण्याचं काम केलेलं आहे. आणि तरी सुद्धा त्यांनी सांगितलं आम्हाला, लेखी आम्हाला आश्वासन दिलं, लेखी स्वरूपात आम्हाला उत्तर देणार की कधी कधी सबस्टेशन सुरू होईल, कधी केबल्स येणार, कधी त्या ठिकाणी परिस्थिती सध्या, हे लेखी आम्हाला त्या ठिकाणी देणार आहेत. तरी सुद्धा जर परिस्थिती बदलली नाही तर MSEBचे अधिकारी हे बाहेर असतील आणि या ठिकाणी युवा सेनेची टीम संपूर्ण त्या ठिकाणी आतमध्ये असेल. वेळ पडली तर कायदा हातात घेणं निश्चितपणे जनतेच्या प्रश्नाला घेऊनच आम्ही या ठिकाणी आज रस्त्यावर उतरलेलो आहे. आणि जनतेसाठी जर आम्हाला कायदा हातात घ्यायला लागेल तर युवा सेना त्या ठिकाणी मागे पडणार नाही. त्याची जबाबदारी कोणाची असेल? कोणाची? शासनाची जबाबदारी असेल. त्या ठिकाणी प्रशासन MSEBचं पूर्णपणे याला जबाबदार असेल.